आमचे मेंटॉर माननीय चंद्रकांत दादा पाटील आहेत. येस. सो आम्ही त्यांच्याकडे ही आयडिया मांडली आणि त्यांनी लगेच त्यांनी ती उचलून धरली. जो क्रेडिटवर व्यवसाय करतो बरं. तो बिझनेसमॅन आहे. म्हणजे ओव्हर द शेल्फ विकतो आणि तिथल्या तिथे ज्याला पेमेंट मिळतं हं. तो ट्रेडर आहे. तुमचं काय इन्स्पिरेशन आहे मागचं की डेस्टिनेशन कोवर्किंग स्पेस सुरू करण्याचं? कोवर्किंग स्पेस आज स्मॉल एंटरप्रेन्युअर्स किंवा फ्रीलान्सर्ससाठी नीडेड आहे, हे तुम्हाला कसं सुचलं? शुअर, येस, प्लीज. हे सगळं डेव्हलप झाल्यावर छान होईल. व्हिडिओ पाठवायला पाहिजे. Yes. ते घ्यायचं आहे का? घेऊया. सो अमृता मॅम, वेलकम टू फायनान्स बाय स्वॅग. Thank you very much for having us on the Finance by Swag. येस. सो डेस्टिनेशन कोवर्किंग मध्ये आज आपण आलेलो आहोत. Absolutely. अँड फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांच्या माइंडमध्ये हाच असणार आहे की हू इन्स्पायर्ड यू, किंवा तुमचं काय इन्स्पिरेशन आहे मागचं की डेस्टिनेशन कोवर्किंग स्पेस सुरू करण्याचं? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी अँड माय हजबंड बोथ आर वर्किंग इन बिझनेस फॉर द लास्ट 25 years. आणि त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीची प्रमुख आहे आणि तो इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रमुख आहे. तर वी कम अक्रॉस मेनी बिझनेसेस अँड एंटरप्रेन्युअर्स आणि त्याच्यात MSME ला खूप आम्ही केटर करत असतो. त्याच्यामध्ये मायक्रो आणि स्मॉल हे उद्योजक जे आहेत त्यांना सगळ्यात जास्त मदत लागते. आणि असं आम्हाला लक्षात आलं की मायक्रो आणि स्मॉलच्या व्यतिरिक्त देर इज अ सेगमेंट कॉल नॅनो entrepreneurs. Okay. So nano entrepreneurs are mainly the young entrepreneurs or the startups who don't have enough capital. राईट. So what we realize is there is a big segment of nano entrepreneurs. Okay. who are Small scale entrepreneurs or just the startups who have just introduced their own business practices. They have a good idea. They know how to go about it. Right. They have good potential. But capital कमी असतं. आणि सर्वप्रथम जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस चालू करता, एखादी आयडिया इम्प्लिमेंट करता, तर पहिले तुम्हाला जागा लागते. बरोबर. आणि जर जागेतच तुमचं सगळं कॅपिटल निघून गेलं तर वर्किंग कॅपिटल तुमच्याकडे राहत नाही. एक्झॅक्टली. सो सिन्स वी केम अक्रॉस मेनी सच इन्क्वायरीज और रादर ग्रीव्हन्सेस म्हणूया आपण की राईट. माझ्याकडे वर्किंग कॅपिटलची सोय होऊ शकते पण बेसिक इन्व्हेस्टमेंटची नाही. नाही. सो वी थॉट देन वाय नॉट अप्रोच असं एक केला पाहिजे की जिथे आपल्याला मंथली कॉस्ट कमी फॉर अ वर्किंग स्पेस ओके. अफोर्डेबल देता आली तर नथिंग लाईक इट. सो आमचे मेंटॉर माननीय चंद्रकांत दादा पाटील आहेत, हु इज व्हेरी रिसेप्टिव्ह टू न्यू आयडियाज अँड द नीड्स ऑफ द सोसायटी. ॲब्सोल्युटली. येस. सो आम्ही त्यांच्याकडे ही आयडिया मांडली आणि त्यांनी लगेच त्यांनी ती उचलून धरली. ओके. आणि ही सेड वी हॅव टू डू दिस, वी हॅव टू गिव्ह व्हॉट द सोसायटी नीड्स ऑन प्रायोरिटी. म्हणजे असं म्हणता येईल का की आपला हा स्टार्टअप्स साठी आहे, सो स्टार्टअप्सला केटर करणारा एक स्टार्टअप आपण म्हणू शकतो? सो स्टार्टअप्स हा एक भाग झाला. राईट. का स्टार्टअप्सच्या व्यतिरिक्त ॲज आय सेड इट्स नॉट जस्ट स्टार्टअप्स बट अ फ्रीलान्सर, somebody with a staff of only 2 is still an entrepreneur. राईट. So he may not be a startup, he is in business for the last 2 years, 3 years. So Correct. स्टार्टअपच्या थोडा एक लेवल वर असतो, बरोबर. पण मे बी तेवढी गरज नाही पडली किंवा आता वर्क फ्रॉम होम कोविड मध्ये खूप पॉप्युलर झालं होतं. बरोबर. सो ही डिड नॉट एक्सपॅन्ड, बट नाव ही हॅज अपॉर्च्युनिटी टू कम हिअर अँड एक्सपॅन्ड ॲट अ लेसर मनी टू बी स्पेंड ऑन स्पेस. सो आपला हा जो नवीन स्टार्टअप किंवा नवीन बिझनेस आहे, ह्यातली मार्केट गॅप तुम्हाला कशी सुचली की कोवर्किंग स्पेस आज स्मॉल एंटरप्रेन्युअर्स किंवा फ्रीलान्सर्ससाठी नीडेड आहे, हे तुम्हाला कसं सुचलं? त्याची मार्केट गॅप कशी मिळाली तुम्हाला? ॲज आय सेड उद्योग आघाडीमुळे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेटच्या याच्यामुळे आम्हाला वी केम अक्रॉस मेनी एंटरप्रेन्युअर्स ज्यांचा नवीन बिझनेस आहे किंवा दे आर जस्ट लॉन्च समथिंग और दे आर लुकिंग फॉर अ कोविडमध्ये जसं लक्षात आलं की वर्क फ्रॉम होम पॉप्युलर झालं होतं, बरोबर. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की नाही त्याचे थोडेसे कॉन्स पण आहेत जसे प्रोज आहेत. वॉन्टेड टू गेट आउट ऑफ दॅट स्पेस ना, बिकॉज इट इज क्लॉस्ट्रोफोबिक आफ्टर सम पॉइंट ऑफ टाइम. आणि नाही म्हटलं तरी घरच्या जबाबदारी आपोआप त्याच्यावर यायला लागतात. वी आर सिटिंग अँड वर्किंग ॲट होम, बट देन ती रिस्क वाटत होती की परत मी जर नवीन ऑफिस घेतलं, मोठं लीज साईन केलं किंवा इन्व्हेस्ट केली कॅपिटल आणि समथिंग लाईक दॅट अगेन हॅपन्स,
राईट. सो इट इज अ बिग रिस्क फ्रॉम द बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. सो अशा चर्चा बऱ्याच लोकांची सारख्या चालत असायच्या. बरोबर. So there was a lot of brainstorming that was going on. Okay. आणि obviously, as I said, that every grievance or every requirement आम्ही दादांपर्यंत पोहोचवतो. आणि as I said, is very receptive. आणि त्यांनी पटकन ते लक्षात आलं की नाही, हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि त्यांच्या दृष्टीने कसं आहे की जो बिझनेस मॅन आहे किंवा एंटरप्रेन्योर आहे, त्याच्या भरोश्यावर अजून 4 घरं चालतात. बरोबर. So it's not one individual that he is catering to or we are catering to. It's the staff and the employees also that he has to think about. So Correct. जेव्हा आपण इथे 80 लोकांचं वर्कस्टेशन म्हणतो आहे, so indirectly we are catering to 80 into maybe 3 or 4 people who are dependent on that business. असं आम्हाला ते नीड बेस लक्षात आली की नाही ही रिस्क मिनिमाइज करायची आपल्याला त्या नॅनो एंटरप्रेन्योरशी. आणि म्हणून वी केम अप विथ दिस. तुम्ही बिझनेस वर्ल्ड मध्ये गेले 20-25 वर्ष काम करताय. सो व्हॉट वॉज युअर युनिक ऍडव्हान्टेज ऑफ बिंग इन टू अ बिझनेस वर्ल्ड टू स्टार्टिंग दिस कोवर्किंग स्पेस? सो फर्स्ट ऑफ ऑल ॲज आय सेड की प्रत्येक बिझनेसमॅनला सो 2 फार मिक्स होणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण फार टिपिकली मिक्स करून टाकतो. उद्योजक म्हणजे काय, तर खरं सांगायचं माझ्या दृष्टीने मी उद्योजक आहे, जो क्रेडिटवर व्यवसाय करतो तो बिझनेसमॅन आहे. म्हणजे ओव्हर द शेल्फ विकतो आणि तिथल्या तिथे ज्याला पेमेंट मिळतं तो ट्रेडर आहे. म्हणजे एक दुकानदार असतो तो ट्रेडर म्हणतात आणि उद्योजक म्हणजे व्यापारी आहे. आणि जो क्रेडिटवर बिझनेस करतो तो उद्योजक आहे. क्रेडिटवर बिझनेस करणं म्हणजे थोडंसं सांगू शकलात? सो अगदी सिंपल गोष्ट आहे की आज मी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीला किंवा एखाद्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला एखादी वस्तू दिली. सो आज कसं असतं, मी कोटेशन देणार, ते अप्रूव्ह होणार, त्यानंतर थोडासा ऍडव्हान्स मिळणार, मी त्याच्यावर काम करणार, मग माझे डिलिव्हरेबल्स असणार, कमिशनिंग असणार, त्यांचं टेस्टिंग असणार. तर याच्यात ना एक 3-4 महिन्याचा टाइम फ्रेम जातो. सो बाय द टाइम आय रिअलाइज माय फायनल पेमेंट, त्याच्यात काही ग्लिचेस आले तर मला परत रिवर्क करावं लागतं. बरोबर. सो फ्रॉम डे 1 ऑफ गेटिंग ऑर्डर टू गेट द फायनल पेमेंट हा 6 महिने ते 1 वर्षाचा पिरियड असतो. बरोबर. सो हा मोठा पिरियड आहे, पण माझा खर्च तर होतच राहतो. हो, एक्सपेन्स तर पडतच जातो. पण माझे पैसे रिअलाइज व्हायला खूप वेळ आहे. सो दॅट इज क्रेडिट. ओके. जो दुकानदार करतो, चहाचा पुडा दिला किंवा हे इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू जे विकतात, विदाउट 100% पेमेंट माल दुकानात निघतच नाही. बरोबर. सो हे व्यापारीमध्ये जातात. ओके. सो उद्योजकांचे प्रश्न वेगळे असतात आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात. सो हा एक ही मोठी गॅप आहे, ही लोकांना असं मला वाटतं समजली पाहिजे. नक्कीच, कारण हा जो डिफरन्स आहे तो बऱ्याच लोकांना सेम वाटतं की एखादा शॉप ओपन करून बसलोय आणि एखादा एक बिझनेस चालवतोय, हे दोन्ही सेम नाहीयेत. काही पॅरामीटर्स मध्ये सेम असतात पण काही पॅरामीटर्स मध्ये वेगवेगळे आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे अगदी साधी गोष्ट, दोघांचा टर्नओव्हर समजा 10 लाख रुपये आहे. ओके. एका क्वार्टरचा, बरोबर, फॉर एक्झाम्पल. सो 10 लाख टर्नओव्हर मध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स काय, व्यापाराचे 10 लाख रिअलाइज झालेले असतात लगेचच. आणि उद्योजकाचे 10 लाख रिअलाइज झालेले नसतात, पण अडकलेले असतात. पण त्याला वर्किंग कॅपिटल गेला असतो, त्याची इन्व्हेस्टमेंट गेलेली असते, त्याला टॅक्सेशन ऑलरेडी लागू झालेलं असतं. म्हणजे जीएसटी आपल्याला माहितीये, ज्या दिवशी बिल पडतं त्या दिवशी सुरू होऊन जातो. हो, नक्कीच. मला पेमेंट 6 महिन्यांनी मिळो किंवा 1 वर्षांनी मिळो, बरोबर, 18% माझं देणं हे पहिल्या दिवशी होऊन जातं. सो उद्योजकांचे प्रश्न माझ्या मते जास्त आहेत कम्पेअर्ड टू व्यापारीला वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते, उद्योजकांना सारखं पुढचा विचार करावा लागतो. हा फरक आहे. सो उद्योजकांच्या प्रश्नांना केटर करण्यासाठी छोट्या उद्योजकांच्या, खास करून स्मॉल स्केल, छोट्या नाही म्हणायचं, स्मॉल स्केल उद्योजकांना, म्हणून तो म्हटलं ना की मायक्रोच्या अलीकडे आता नॅनो आहे. बरोबर. सो नॅनोसाठी ज्यांचं टर्नओव्हर आम्ही म्हणतो लेस दॅन 1 crore or 50 lakhs पर इयर आहे, दे फॉल इन दॅट ब्रॅकेट. सो दे नीड द मोस्ट हेल्प. ओके. मग खास या लोकांना केटर करण्यासाठी हा आपला नवीन बिझनेस किंवा स्टार्टअप म्हणू की कोवर्किंग स्पेस,
ही आपली फॅसिलिटी फॅसिलिटी हा आपण म्हणू बिझनेस शकतो. नाही बिझनेस नाही, हा फॅसिलिटी फॅसिलिटी आहे ओके. ज्याच्यातनं आपण त्यांना एक टेकू देतो म्हणतो आपण. बरोबर. थोडीशी मदत होते की डायरेक्टली कुठला आता पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हणलं रेंटवर, हो. नाही म्हणलं तरी 20-25 हजार रुपये त्याचं भाडं आहे, भाडं आहे, डिपॉझिट डिपॉझिट आहे. 2 महिन्याचं डिपॉझिट लागतं. एजंटचे फीज एजंटची फीज 1 महिन्याची, 1.5 महिन्याची, 2 महिन्याची असते. सो ओव्हरऑल 1 लाखापेक्षा जास्ती खर्च होऊन जातो, जरी 20,000चं रेंट असलं तरी सुद्धा. अगदीच. परत एक उदाहरण मी सांगितलं की सोपं असतं. हो. मी सपोज एक माझी छोटी कंपनी आहे, हम्म. माझं टर्नओव्हर 1 कोटी आहे, बरोबर. मी स्वतः डायरेक्टर आहे, माझ्याकडे 1 हाऊसकीपिंग आहे, 1 अकाउंटंट आहे बरोबर. आणि 2 एम्प्लॉईज आहेत. सो हम्म. 5 जण मिळून माझं एक ऑफिस स्पेसची रिक्वायरमेंट चालवतो. येस, or maybe one extra marketing salesperson who हो. comes and goes out. ऍब्सोल्युटली. सो 6 लोकांसाठी आज जर मी बाहेर इंडिपेंडेंटली ऑफिस घ्यायचा विचार केला, आय कुड रेंट अ फ्लॅट जिथे कमर्शियल ऍक्टिव्हिटी चालते. बरोबर. ऍटलीस्ट 2 BHK लागेल मला. हो, नक्कीच. त्याचा रेंट 25-30 हजार रुपये सहज सहज. 2 महिन्याचं डिपॉझिट, 2-3 लाखाचं फर्निचर, बरोबर. लाईट बिल, अगदी. हाऊसकीपिंग बिल, टॉयलेटरीज बिल, सम कॉन्टिंजन्सीज, बरोबर. टॅक्स, हे सगळं त्याच्यात येणार. इनफॅक्ट बरेच, मी सॉरी टू इंटरप्ट, बट बरेच वेळेला लोक फर्निचरचा विचारच नाही करत. आणि तो खर्च आहे, खर्च आहे जरी आणि तो असेट म्हणतो तरी तो डिमिनिशिंग डिमिनिशिंग आहे, डेप्रिसिएटिंग ऍसेट आहे. डेप्रिसिएटिंग आहे. एक्झॅक्टली. सो त्याला हे ऑफिस चालवायला 1.5 लाख रुपये तरी लागणार. नक्कीच. 6 लोकांचा सेटअप. मी म्हणते अगदी 1.5 नाही तर 1 लाख, 1-1.25 लाख तरी लागणार. देन ही हॅज टू कॉम्प्रोमाइज ऑन द लोकॅलिटी. राईट. हो. आता आपण प्राईम लोकॅलिटीमध्ये जर 6 लोकांचं वर्क स्पेस आहे तर विथ अवर स्पेशल ऑफर इट इज हार्डली 30,000 विच इन्क्लुड्स द लीज लाईन अँड एव्हरीथिंग. तिथे तो पण एक खर्च ऍडिशनल होणार. अगदी इंटरनेटचा, नेट येणार, वायफायचा. सगळंच येणार. सो इथे 5,000ला सबसिडाइज मध्ये हम्म. ऍट द बेस्ट लोकेशन इन कोथरूड, Absolutely. इन अ 5-star फॅसिलिटी, हम्म. यू कॅनॉट हॅव एनिथिंग. म्हणजे खाली दुकानात कपडे घ्यायला गेले तर 5,000 तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. हो. त्या किमतीत आपण उद्योजकांना 1 एक महिना स्पेस देतो आहे. आणि ते पण किती टायमिंग आहे आपलं कोवर्किंग स्पेसचं? 8 ते 8. सकाळी 8 ते रात्री 8 Monday to तुम्ही Friday. बसू शकता. मंडे टू Yes. फ्रायडे बसू शकता. Yes. फुल मंथ. फुल मंथ. ग्रेट. सो अशा गोष्टी अवेल करायला उद्योजकांना पाहिजे, बिकॉज दॅट इज व्हॉट दे नीड. प्रॉब्ली दे डोंट नो दॅट दिस इज अवेलेबल बिकॉज इट इज अ फेअरली न्यू सेटअप. वी विल बी Correct. स्टार्टिंग फ्रॉम द 1st of Jan. राईट. सो आता आपण ओपन केले त्याच्यासाठी. मॅम, पण कोवर्किंग स्पेसेस पुण्यामध्ये भरपूर आहेत. येस. म्हणजे आपण ऑब्झर्व केलं तर हल्ली जसं मी कोवर्किंग स्पेसवरती रिसर्च करायला लागलो, आपला पॉडकास्ट करायचा होता, Yeah. तसं इंस्टाग्रामवर आणि बाकी सोशल मीडियावर मला कोवर्किंग स्पेसेसचे ऍड्स दिसायला लागले. Right. ऑटोमॅटिकली त्याच्यात लावलेले असतात Yes, तसे. absolutely. पुण्यात भरपूर कोवर्किंग स्पेसेस आहेत. Yes. ऍक्च्युअल आपल्या कोवर्किंग स्पेस किंवा आपला हा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे जे इट स्टँड्स आउट फ्रॉम अदर कोवर्किंग स्पेसेस? सो सगळ्यात पहिले युनिक फीचर्स जे आपण म्हणतो ते काय? सगळ्यात पहिले वेगळं काय आहे तर आपलं नाव आहे राईट. डेस्टिनेशन. हम्म. त्याच्यात नेशन हा शब्द आहे. हो. सो डी कॅपिटल आणि एन कॅपिटल आहे. बर. बाकी Okay. सगळं लोअर स्पेस आहे. म्हणजे ते डेस्टिनेशन वर डेस्टिनेशन नाही. नाहीये. बर. दिस इज नेशन बिल्डिंगला लागणारा एंटरप्रेन्योर्सला हेल्थचा एक छोटा खारीचा वाटा. वा. सो नावापासून आपण सुरुवात करतो की डेस्टिनेशन. सो नेशन बरं. समाजासाठी, देशासाठी काहीतरी आपण कॉन्ट्रीब्युट करतो आहोत. ओके. सो इट स्टार्ट्स विथ द नेम. राईट. Then the infrastructure is there. If you want, we can walk through शुअर. of what different we offer. डेफिनेटली. आपण तुम्ही बाहेर सांगितलं तर Yes. आम्हाला पण आवडेल सगळ्यांना बघायला. पण आता जिथे बसलो आहे, Right. we'll start with this place. शुअर. So this is a small meeting room. ओके. So one person who is booked with us can have a special booking for meeting ओके. if they have people or clients coming from outside to meet them. So ओके. म्हणजे बाहेर जायची गरज नाही. बाहेर जायची गरज. माझ्याकडे क्लायंट आहे, हो. क्लायंट मीट आहे. हॉटेलमध्ये जाऊन बसणं ते बरोबर नाही वाटत कारण तिथे क्राऊडेड असतं. आणि त्यांना पण इथे बोलवणं हे इट्स मॅटर ऑफ प्राईड दॅट आय Absolutely. सेटअप हिअर. येस, सो नक्कीच. ते एक आहे. सो यू कॅन कॉल युअर क्लायंट्स, बुक द स्मॉल मीटिंग रूम इफ यू हॅव लेस पीपल, 4 people or 3 people coming in. We have Okay. bigger one. We'll walk through that. राईट. So that is one part of it. आपण म्हणतोय आपली कोवर्किंग स्पेस हे हार्ट ऑफ द सिटी आहे Yes. कोथरूड. Absolutely. तर ते एक्झॅक्ट थोडा ऍड्रेस सांगाल का? सो आपण सिटी प्राईड कोथरूड जे आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट
गोखले बिझनेस बे आहे तिथे 11व्या मजल्यावर 1106 युनिट नंबरला वी आर लोकेटेड. ओके. We have 80 workstations, combinations of some cabins and workstations which are available. Apart from that, we have a big conference room, a small meeting room where we are already seated. So, if you want to have a meeting room or a conference room, it's not necessarily that you should be booked with us राईट. for a long term or short term. ओके. तुम्ही independently बाहेर येऊन सो मी book जर करू शकता. मी जर बुक केलेलं नाहीये स्पेस, कारण Yes. तर तरी सुद्धा मला जर इकडे जवळपास जर एक मीटिंग घ्यायची असेल तर Yes. मी हा कॉन्फरन्स रूम छोटी बुक करू शकतो. Absolutely. म्हणजे आम्ही Okay. आता तुम्ही म्हणाला पहिला प्रश्न की ते हो. नीड कसं लक्षात आलं. राईट. सो नीड वर्किंग स्पेसची आहे तशीच हम्म. मीटिंग रूमची पण नीड आम्हाला लक्षात अगदी. आली. हो हो. आणि ती अशी लक्षात आली की आपण जेव्हा स्टारबक्सला जातो किंवा अशा रेस्टॉरंटला जातो बरं. तुम्ही एक ग्रुप सकाळी 7:30 पासून तो 12-12:30 पर्यंत बस. तिथेच बसलेला असतो आणि दे कीप ऑन ऑर्डरिंग स्टफ बिकॉज दे वॉन्ट टू हॅव अ मीटिंग. मीटिंग ओव्हर देयर. So एक्झॅक्टली. effectively, they probably spend 1,000 or plus 2,000 rupees just to be there for 4 hours अँड दॅट टू इन अ क्राउडेड in a स्पेस. crowded space with lot of noise एक्झॅक्टली. and not a professional setup for a business. नो नो. So त्यापेक्षा इथे आम्ही 500 रुपयाला डे पास घ्या. Meeting rooms is again at 800 rupees. This is at 400 rupees per hour. So ते तिथे खर्च करण्यापेक्षा इथे शांतपणे येऊन कमी खर्चात चांगली मीटिंग प्रोफेशनल मला घ्या. आता जस्ट एक डोक्यात आलं, मी जेव्हा माझी प्रॅक्टिस सुरू केली Yes. बॅक इन 17-18-17, Yeah. तेव्हा आम्ही मीटिंग्स घ्यायचो. तेव्हा ऑफिस नव्हतं, मी हा. घरूनच काम करायचो सुरुवातीला 1 Yeah. वर्ष. सो मीटिंग्स म्हणलं की हॉटेलमध्ये जायचं कुठेतरी, Yes. बसायचं, चहा कॉफी घ्यायची, 1 तासभर गप्पा मारायच्या. Correct. जर तेव्हा अशी जर काही अपॉर्च्युनिटी आम्हाला दिसल्या असतात तर डेफिनेटली आम्ही इकडे येऊन बसलो असतो. Absolutely. कारण नाही म्हणलं ते एक मीटिंग कुठलीही हाफ एन आवर मोर दॅन दॅट चालतेच. त्यानंतर तुम्हाला एक अर्धा तास तुम्हाला काम करायचं असतं. आणि तो एक प्रेशर असतो की तो कॅप्टन येऊन सारखा हो. उभा असतो. बाहेरचे लोक टेबलसाठी तुमच्यासाठी थांबलेले असतात वाट बघायला. सो हे सगळं काही हॉटेल्समध्ये तर मागे पण थांबतात. सो दिस इज अ प्लेस वेअर यू कॅन अवॉइड ऑल दॅट All that. क्लटर एक्झॅक्टली. लेसर प्राइस इन अ प्रोफेशनल सेटअप. राईट. हे आपल्याकडे एक वेगळं आहे. जे क्या? आपल्याकडे बुक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे इन हाऊस पॅन्ट्री आहे, ओके. कॉफी मशीन्स आहे. क्लायंट आला, कॉफी तुम्ही घेऊ शकता. एक्झॅक्टली. दॅट इज पेएबल बट ॲट अ Absolutely, व्हेरी no problem. सबसिडाइज्ड चार्ज. करेक्ट. नॉट लाईक एक्झॉर्बिटंट हम्म. चार्ज. एनीबडी कॅन बरोबर. अफोर्ड इट असं Right. आपण ठेवलेलं आहे. ते एक वेगळं आहे. हम्म. त्यानंतर सॅटर्डे संडेज जे आमचे नॉन वर्किंग फॉर Okay. हे आहेत राईट. तेव्हा आम्ही प्रमोट करतो आहे की तुम्ही मोठ्या मीटिंग इथे बुक करू शकता. सो बरं. आम्ही वीकेंड बुकिंग फॉर मीटिंग्स आपण बघूया. आपण बघूया. येस. येस. सो द कन्सेप्ट इज जेव्हा वीकेंडला आपल्याकडे ट्रॅफिक नसतो हम्म. वर्किंगचा हे रेग्युलर डेस्क भरलेले नसतात. सो हो. आपण काय करू शकतो 2 प्रकारचे. एक थिएटर सेटिंग करू शकतो. बर. म्हणजे त्या साईडला आपण प्रोजेक्टर स्क्रीन लावू शकतो. ओके. बरोबर. आपल्या काचा निघतात आमच्या. बर. ओके. सो वी कॅन लेट गो ऑफ दीज चेअर्स बर. अँड एव्हरीबडी इज फेसिंग दे. दे हम्म. कॅन हॅव अ प्रेझेंटेशन ऑर समथिंग नाईस. एल्स 50चा ग्रुप आहे. बरोबर. आपण मोठं सिटिंग एक राऊंड टेबल म्हणजे हे मुव्हेबल फर्निचर केलं आहे आपण. पोर्टेबल Okay. सगळं पोर्टेबल आहे सगळं. सो यू बरं. कॅन हॅव अन अरेंजमेंट ऑफ बिग मीटिंग ग्रुप्स हिअर. हम्म. नाईस. 50 people can definitely have a सो meeting. आय गेस बिझनेस ग्रुप्स आता भरपूर झालेले आहेत. BNI आहे किंवा सॅटर्डे क्लब आहे. Rotary means Rotary. business आहे. ऍब्सोल्युटली. So they all need a space for 2 hours राईट. where everybody comes and introduces their own business हम्म. and have an exchange of business. So they बरोबर. most of them fall in the nano category. ओके. आता आय गेस हे जोरात चालायला लागेलच डेफिनेटली. Yes, we are चालायला hoping. येस. जोरात चालायला लागल्यावर मला वाटतं बुकिंगसाठी कॉम्पिटिशन होईल इथे आता. Yes. So आम्ही थोडा एक्सपेन्शन प्लॅन डोक्यात ठेवलेला आहे. बर. Just in case we get flooded with inquiries and पुढचा प्रश्न माझा तोच आहे. थोडा पुढचा विचार केला पाहिजे ना. बरोबर, बरोबर. Absolutely. Actively thinking about expansion, बर. considering the inquiries that we are getting in here. ओके. दुसरा advantage of having a co-working Yes. space here is येस. की आपण वेगळ्या वेगळ्या फ्रॅटर्निटीचे मिक्स घेतोय. बर. ओके. I have a PR agency who is booked with us. ओके. I have a business icon म्हणून एक एडिटर आहे, एडिटोरियल बर. मॅगझिन आहे. राईट. प्रमोट्स बिझनेसेस ते आहेत. फ्रीलान्सर्स असतीलच. Freelancers आहेत. Then Right. we have सोशल मीडियावरती जे Okay. freelancers आहेत. बर. Flyer, posters हो 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 हो. त्यांचं आहे. Then बर. we have 2 bookings of interior designers. हम्म, हम्म. Then we have 1 booking who is a patent consultant. ओके. ओके. इथेच राईट. तुमचा राईट. BNI होऊ शकतो.
म्हणजे एक बिझनेस ग्रुप झाल्यासारखा सुद्धा इकडे 80 लोकांचा होऊ शकतो. करेक्ट. वी हॅव अ सीए. राईट. सो हे सगळे मिक्स इज ऑलरेडी अवेलेबल हिअर नाव. ग्रेट. ऍडेड ऍडव्हान्टेज आहे असं आपण म्हणूया, विच कॅनॉट बी क्वांटिफाईड, नक्कीच. बट इट इज बट पुढचा प्रश्न इथेच विचारून टाकतो. तुम्ही फीचर्सला आपण नंतर कंटिन्यू करूया. ॲज अ को वर्किंग, मला जर को वर्किंग स्पेस एखादी हवी आहे, या. तर मी कुठले कुठले फीचर्स बघितले पाहिजेत जे आपल्यामध्ये पण आहेत आणि जे तुम्ही हायलाइट करू शकाल? सो आय थिंक लेट अस वॉक. शुअर शुअर. येस. द फर्स्ट फीचर स्टार्ट्स एट द एंट्रन्स. ओके. So let us start with the first क्या बात. feature Yes, that please. we have. So पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर असा असतो हम्म. की द एंट्रन्स शुड बी वेलकमिंग. ॲब्सोल्युटली. यू शुड हॅव अ पॉझिटिव्ह एनर्जी. राईट राईट. सो इट शुड बी ब्राईट. नक्कीच. अंधार हो हो हो. सो दॅट इज व्हॉट वी हॅव. करेक्ट. वी हॅव पुट अप अ टीव्ही हिअर. ओके. याच्यावरती प्रेझेंटेशन असतात आपले. तर इथे आपले प्रेझेंटेशन चालू राहणार आहे. राईट. टू थिंग्स. वन इज अवेलेबिलिटी चार्ट आहे इकडे. हो. दुसरी दोज बुक विथ अस द केबिन्स. करेक्ट. सो त्यांचं आपण कंपनी फ्लायर पोस्टर इथे प्रेझेंटेशन मध्ये म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो ना, बरेच ऑफिसमध्ये मी पाहतो एक गेस्ट येणार असतो तेव्हा त्यांना एक वेलकमिंग हे असतं की वेलकम मिस्टर अमृता मॅम असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो हे एक आहे. सो इट स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट. ग्रेट. काय काय फीचर्स बघायला पाहिजे. नाउ दिस इज नॉट अ रिक्वायर्ड फीचर, बट दिस इज अन ऍडेड फीचर दॅट वी हॅव. नाही, आणि जो गेस्ट येणार आहे त्याला पण किती वेलकमिंग वाटतं. म्हणजे कुठेतरी प्रीमियम ऑफिस स्पेस मध्ये आल्या काय फील येत. पण वाटणार आहे माझं पण कदाचित फ्लायर असलं तर चांगलं Correct. आहे. येस ॲब्सोल्युटली. Second is, then this is the point, which is the most crucial and important point. Without biometrics, हो. nobody can go inside. सो म्हणजे Data is protected. Hmm. We have good firewalls in place. We have ओके. terms and conditions of cyber security. बरं. Code of conduct. या सगळ्या गोष्टी आपण इथे साईन करायच्या ओके. आणि मगच आत जायचंय. म्हणजे असं कुणी रॅन्डम पर्सन आत येऊच नाही शकत, जाऊच नाही शकत. विदाउट सिग्नेचर लॉग इनच नाही करू शकत. ओके. आयपी ऍड्रेसला जे आता आपण सारखं मार्केटमध्ये बघतो सायबर क्राईम. सायबर क्राईम, ॲब्सोल्युटली. तो आपण मिनिमाइज करून टाकलेला आहे सगळा. क्या बात. ऑब्विसली मिनिमाइज करणं हा शब्द आपण वापरू. मिनिमाइज. येस एक्झॅक्टली. बट वी हॅव टेकन ऑल अटमोस्ट केअर बरं. फ्रॉम अ गुड सायबर सिक्युरिटी लॉयर ऑफ द थिंग्स टू बी इम्प्लिमेंटेड. ओके. म्हणजे यू हॅव कन्सल्टेड सम. येस अ प्रॉपर प्रोफेशनल सायबर सिक्युरिटी सिनियर लॉयर कडनं बरं. आपले सगळे ड्राफ्ट झाले. वाव. अनलेस दिस इज ऍक्च्युअली युनिक. पॉश Because- पॉलिसी आहे आपल्याकडे, बिकॉज Wow. 70 पीपल वर्किंग टुगेदर. सो वी हॅव प्रोटेक्टेड ऑल द पीपल हु आर. आणि ही सगळी माहिती आपल्याला आपण जे येणार आहेत त्यांना देणार आहोत. सो कारण पॉश पॉलिसी इन्क्लुड्स द पर्सन हु इज सिटिंग ऑल्सो. त्याच्यासाठीच आहे. एक्झॅक्टली. आय शुड फील सेफ वेन आय एम वर्किंग इन अ कोवर्किंग Exactly. स्पेस. सो त्याच्यासाठी आहे. सो आल्यावरती आपण काय करतो, जेव्हा एखादी व्यक्ती लुक अराउंड करते आणि प्रॉस्पेक्टिव्ह असतो, सो आपण कोटेशन बरोबर सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स त्यांना पाठवून देते. Right. Right. हे स्टार मार्क नाहीये. यू हॅव टू गो थ्रू एव्हरीथिंग. एक्झॅक्टली. यू हॅव टू अग्री, देन यू कॅन बुक विथ अस. सो ही एक महत्वाची, काय बघितलं पाहिजे, बरोबर. हे पण खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. इनफॅक्ट म्हणजे बऱ्याचशा कोवर्किंग स्पेसमध्ये कसं असतं की हे लॉज आणि ह्याची एक दक्षता घेतली जात नाही फारशी. असं काही ठिकाणी असं पण बघितलेलं आहे, काही ठिकाणी असते. Utmost care. Rather, we have gone one step ahead to make Right. sure that we have every policy in place ओके. which is taken care of. 4 मोठ्या पॉलिसीज असतात त्याच्यात, बरं. which includes a posh policy. वाव. तो सायबर सिक्युरिटी आहे, स्वतःचं कोड ऑफ कंडक्ट आहे, पॉश एक आहे, आणि तिसरं ओव्हरऑल लोकांना एकमेकांचा त्रास होऊ नये हो. याची एक पॉलिसी. बरं बरं. सो ग्रेट. ॲज आय सेड, वन्स यू आर रजिस्टर्ड विथ अस, तुमचं Okay. बायोमेट्रिक होणार. बरं. बायोमेट्रिक झाल्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकता. ॲडव्हान्स टोटल. ग्रेट. That is the first step which people should look for at in any workplace. करेक्ट. राईट. थोडंसं एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो येस We have ॲब्सोल्युटली. गणपती गणपती आहे. बाप्पा आहेत. येस. आपण शेवटी मराठी माणूस आहोत आणि आपला देवावर विश्वास असतो. नाही आहेच, पाहिजे, सगळ्यांचंच आहे. सो वी स्टार्ट विथ हिज ब्लेसिंग्स ॲब्सोल्युटली. अँड देन व्हॉट वी हॅव इज, आपल्याकडे 3 प्रकार आहेत. एक फ्लेक्सी डेस्क आहे. सो हे पहिले 2 Okay. डेस्क आहे, हे बरं. फ्लेक्सी डेस्क आहेत. फ्लेक्सी डेस्क म्हणजे काय? फ्लेक्सी डेस्क म्हणजे काय, तुम्ही डे पास घेऊ शकता, ओके. 4 दिवसाचा घेऊ शकता, एनिथिंग बिलो अ मंथ.
बरं. comes under flexible desks. ओके, ओके. So I have walk-ins. बरोबर. जसं आपण म्हटलं हॉटेलमध्ये हो, हो. बसायचंय. हो. नको त्यापेक्षा आपण मी आज इथे जाऊन म्हणजे इथे मंथली पास घ्यायची पण जरूरत नाही. डे पासमध्ये पण ₹500 डे पास डे पास आहे. ओके. 8 तुम्ही बसा ₹500 द्या बरं. आणि गेट द फ्री इंटरनेट. ओके. यू कॅन बाय कॉफी और हे त्याचे पण मिनिमम Absolutely. चार्जेस आहेत. बरं. रादर ₹20 काहीच नाही म्हणजे बरं. म्हणजे रेग्युलर बाहेर जसं आहे तसं. बाहेर टपरी चार्जेस आहेत. अगदी. स्टारबक्सचे नाहीये. नाही, नाही. बरोबर. सो फ्लेक्सी डेस्क इज बरं. whichever is available you will get that. म्हणून बरं. त्याचं नाव फ्लेक्सी आहे. मी इथे आलो तेव्हा मला एकाने सांगितलं की स्टार्टअपसाठी पण काहीतरी एक So, स्पेस तुम्ही ठेवली आहे. 2 टेबल्स जे आहेत आपले स्पेसेस ओके. सो तिथे आपण एक स्टार्टअप काउंटर ठेवतो आहे. बरं. इकडे म्हणताय. हा दिस वन बरं. हे जे डिवाइड केलं आहे. हो, हो. सो दिस इज अ स्टार्टअप इन्क्वायरी काउंटर. ओके. So if somebody is just passed out from a college, Mhm. doesn't want to do a job elsewhere, but wants Correct. to have his own company, बरोबर. but he doesn't know what should be my first starting point. करेक्ट. So he can come here आणि आम्ही त्याला गाईड करतो. ओह वॉव. सो Nice. स्टार्टअप साठी किंवा न्यू कंपनी इनकॉर्पोरेशन किंवा न्यू Okay. बिझनेस त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला सगळी इथे फ्री ऑफ कॉस्ट देणार. वॉव. वंडरफुल, वंडरफुल. सो दिस इज द अनदर युनिक फीचर दॅट वी नक्कीच. देन फ्लेक्सी नंतर 2 रोज झाल्यावरती डेडिकेटेड डेस्क आहेत. ओके. दोज आर द लॉंग टर्म वन्स. राईट. मे बी अ मंथ अँड हायर. Okay. युजली 11 मंथ्स 12 महिने असं बरं. आहे. ती ऑफर जी आपली आहे ती आता 12 महिन्याच्या साईनसाठी आहे 5 बरं. वर्षाची. ओके. So whether somebody comes here or not, but if you are booked with us, that Mhm. table remains free for you. ओके, ओके. सो इथपासून जे पुढचे आहेत ते ते रेग्युलर dedicated डेडिकेटेड desk. डेस्क So साठीच ते आहेत. नाव आहे त्याचं nomenclature Okay. FD आहे. ओके. Seating फ्लेक्सी डेस्क आणि राईट. साठी. Once you have booked this, आता आमचे DD10 booked आहे, हं. DD14 booked आहे, Okay. DD3 booked आहे. So Right. whether they come or not, you have to keep दे it हॅव टू कीप इट. for them. ओके. I cannot say की आज 2 दिवस ते नाहीये. बरोबर. फ्लेक्सी डेज भरले तर एखाद्या डे पासला तिथे तिकडे बसवा असं That नाही. will not happen. राईट. Apart from that, we have cabin spaces. येस प्लीज. So, this is a 3-seater cabin. ओके. So, those who feel that आमचा डेटा आहे किंवा कॉल्स आहे, राईट. which we don't want to share with others, Absolutely. we book a cabin with us. ओके. नाईस. आता आपले 3-seater आहे, बरं. 2-seater आहे, 6-seater आहे, 2-seater आहे. As I said, there is a small meeting room here राईट. which you can book, and then Yes. there's a bigger conference room. So, ही मोठी कॉन्फरन्स रूम आहे. ओके. So, इथे 8 ते 10 लोक Wow. आरामात बसू शकतात. यू हॅव अ Big. कनेक्टिव्हिटी टीव्हीचं प्रेझेंटेशनसाठी. ॲब्सोल्युटली. सो वायफाय एनेबल्ड आहे तो. सो हम्म. लॅपटॉपचं डायरेक्ट त्याच्यावरती डिस्प्ले जातो करेक्ट. आणि यू कॅन हॅव युअर ओन मीटिंग्स नाही दिस लुक्स ह्यूज. Yeah. कारण दिस इज लाईक अ प्रॉपर कंपनी कॉन्फरन्स रूम. सो म्हणून मी म्हटलं ना ते हॉटेलपेक्षा इथे एनी टाइम. ॲट अ लोअर चार्ज करेक्ट. कितीतरी चांगल्या सेटअप मध्ये तुमचं मीटिंग होऊ शकतं. आता इथे आत्ता करंटली येस. किती चार्जेस आहेत फॉर फ्लेक्सी डेस्क? तुम्ही म्हणलात ₹500 पर डेचा आपला चार्ज आहे. आहे. आणि डेडिकेटेड डेस्क जे आपण म्हणतो आता त्याला. आपण एक स्पेशल ऑफर काढली आहे फर्स्ट 30 डेस्क साठी, ओके. विच इज 5,000 पर मंथ. बर. ओके. ₹5,000 महिना फॉर 1 वर्क डेस्क. जीएसटी एक्सक्लुझिव्ह की इन्क्लुझिव्ह? त्याच्यात इन्क्लुझिव्ह आहे. Okay. केबिन्स असेल तर इट इज Exclusive. एक्सक्लुझिव्ह. केबिन इज 3-सीटर केबिन असेल तर 15,000 प्लस जीएसटी. ओके. 6-सीटर Right, right. मल्टिपल ऑफ दॅट. पण फर्स्ट 30 सीट्स पर्यंत आपल्याला ₹5,000 इन्क्लुडिंग जीएसटीची ऑफर आहे फॉर 1 मंथ. फॉर 1 मंथ. 8 to 8. येस. प्लस आपण हे जे आहे हे ₹800 आहे ओके. पर अवर. दिस बिगर कॉन्फरन्स रूम. ओके. Smaller one is for 400 per hour. बर. For a person who has not booked with us. But if you are booked with us, then it is half the price direct. Okay, so I can, if I'm booked a table over Yeah. here, I can get this big conference room for just ₹400 per hour. So, like I am a businessman. Right. So मी काय विचार करणार, मी बाहेर जाऊन 6 महिने वर्षभर इतका खर्च. I would rather book a 5,000 table here. Come बरं. whenever I want to, but I can avail this facility at half the price. Actually, कारण महिन्यातनं मी 3दा जरी अवेल केली तर सुद्धा आय एम जस्ट सेव्हिंग ₹1,200, So, विच इज. आणि माझं पैसे तेव्हा मी येऊन इथे काम करू शकतो. आणि म्हणजे इथे ही रूम दिसते की नाही प्लीज रूम दाखव. इथे तुम्ही टेबल्स तर 8चे ठेवलेले आहेत, पण डेफिनेटली 10-12 मंडळी तर सहज बसू शकतात. डेफिनेटली. आणि विथ दिस प्लेझंट इन्फ्रास्ट्रक्चर इट्स करेक्ट. सो 8 सीटरला आपण
₹500 आहे बरोबर पर अवर. 10 असेल तर 1000. बरोबर ₹100 पर चेक. ₹100 पर चेअर इज द बरोबर. पर एवढा आवर फक्त त्याचा चार्ज आहे. चार्जेस आहे. सो वी वॉन्ट पीपल दॅट दे शुड कम हिअर, talk to each other, have good conferences and meetings, and राईट expand their business. क्या बात. So that is the whole idea. म्हणून ते नक्की. free facility आहे हा बिझनेस नाहीये. आणि ऍज अ सेट की चंद्रकांत दादांचा हाच फोकस असतो की मॅक्झिमम बेनिफिट टू सोसायटी कसं बरोबर. ते त्यांच्या Absolutely. मदतीने देता येईल is the नक्कीच. main, त्याच्यामधला हेतू असतो त्यांचा. आणि इनफॅक्ट मी म्हणेन की स्टार्टअप्सला या निमित्ताने ₹5,000 म्हणजे फर्स्ट 30 सीट्स मध्ये Yeah. ₹5,000 पर मंथ आपल्याला मिळते. Yes. ते पण 8 ते 8 म्हणजे अशी काही स्पेसिफिक 10 ते 6 ची वेळ नाही, नाहीये. नाही, नाही, absolutely. सकाळी 8 ते 8 बसू शकताय. सो दॅट इज अ बिग अपॉर्च्युनिटी बिकॉज बऱ्याच वेळेला ते रेंट वगैरे परवडत नाही, सगळं काही होत नाही. त्यापेक्षा इकडे येऊन मी बसून जर काम करू शकत असेल मंडे टू फ्रायडे, Correct. इट्स अ So, बिग आणि विन विन फॉर service line आहे 100 एक्झॅक्टली. MPS ची. आणि मला नेटचं पण वेगळं पे करायचं नाहीये. You have to pay it separately. So हा सगळा Yeah. इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आहे, जो अदरवाईज लोकांनी सपोज खूप लांब राहत असेल हो. आणि त्यांना इथे येणं शक्य नाही, बरोबर. कोवर्किंग बघायचं आहे, बरोबर. दे शुड डेफिनेटली लुक फॉर दीज फीचर्स इन एनी नक्कीच. कोवर्किंग, कोवर्किंग स्पेस. म्हणजे टू गेट द मोस्ट ऑफ व्हॉट अ कंपनी कॅन ऑफर करेक्ट. आणि टू हॅव अ बेटर अपॉर्च्युनिटी टू वर्क इन अ प्लेझंट एन्व्हायरमेंट. अशा दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. आता आपण एक शेवटच्या प्रश्नापर्यंत जाऊया. तुम्ही बिझनेस वुमन आहात स्वतः आणि तुम्ही येस प्लीज Yeah. बिझनेस वुमन आहात आणि तुम्ही फिरत असता. सो आज जी इंडियामध्ये स्टार्टअप्सची जी ही आहे ओव्हरऑल आपण बघतोय की Yeah. तुम्ही कोवर्किंग स्पेस पण चालवताय. सो यू म्हणजे तुमचं इंटरॅक्शन होत असेल स्टार्टअप्स किंवा नवीन नवीन बिझनेसेस बरोबर. Yes. व्हॉट डू यू थिंक इज द करंट सिनारिओ ऑफ स्टार्टअप्स इन इंडिया म्हणूया किंवा मग पुणे, मुंबई, महाराष्ट्र म्हणूया किंवा मग तुम्ही सांगू शकता? Scenario wise, I would say India has seen a significant growth. जेव्हापासून मोदीजींनी आपल्या बरोबर. ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी स्टार्टअप इंडिया हे तिथे लॉन्च केलेलं आहे, राईट. त्याला टेको देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे बरेच योजना आहेत. खूप खूप म्हणजे खूप सारे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, राईट. आता विश्वकर्मा योजना आहे. ओके. म्हणजे दॅट इज नॉट इवन फॉर समबडी हू वुड थिंक आय कुड बी अ बिझनेसमॅन. बरोबर. सो अशा काही पारंपरिक आहेत गोष्टी ज्याच्यासाठी त्यांनी स्किल डेव्हलपमेंट ठेवलेलं आहे. सो लाईट हाऊस आहे. सो हे सगळ्या गोष्टी ना दे आर ऑल ट्रिब्युटरीज टू बरोबर. बिल्ड अ स्टार्टअप विच इज अ बिग रिव्हर, आय वुड से. नक्कीच. आणि टू गेट इन टू ग्लोबल मार्केट इज अ सी, आय वुड से. सो they have a opportunity that they can convert their tributaries, merge them to form a river and get into the sea of opportunities. आणि आज इंटरनेटमुळे वर्ल्ड हॅज World has लिटरली become smaller. स्मॉलर अँड कम क्लोजर ऍक्च्युली. आता So- कोणाला वाटलं असतं की भाजीवाली ₹1 ₹2 व्यवहार करेल इकडे. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से स्टार्टअपचा जरी असला भाग किंवा नाही, आय डोंट नो, बट आय एम व्हेरी प्राऊड टू से की ईज ऑफ बिझनेस हो. बिकॉज ऑफ UPI and this has become नक्कीच. very very. UPI वॉज अ गेम चेंजर Yeah. ऍक्च्युली. So we have to thank our government for that because नक्कीच. मी पाहते की माझे जेव्हा फॅमिली फ्रेंड्स हे US UK जे सपोज टू बी ऍडव्हान्स कंट्रीज. कंट्रीज असं त्यांना वाटतं ते येतात बरोबर. आणि ते म्हणतात तुम्ही इतक्या फास्ट कसं काय हे करता. पेमेंट राईट. कार्ड त्यांना कार्ड तिकडे मास्टर कार्ड आणि व्हिसा वापरून यू जस्ट डू इट. सो क्विकली फुलवाल्यापासनं ₹10 पासून म्हणजे टॉयलेट साफ करण्यापासनं ते CEO एव्हरीबडी एव्हरीबडी. सो दे आर अगास्ट of the kind of transactions our country is handling. ऍब्सोल्युटली. So युपीआयचे ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली मला आता आठवत नाहीत बट इट्स ग्रोईंग इन ह्यूज अमाऊंट. आता म्हणजे पोळ्याला बैलाला QR कोड असतो आज. बरं. स्टार्टअपला मरण नाही. एक्झॅक्टली. हँड होल्डर्स खूप झालेले आहेत. बरोबर. व्हेंचर कॅपिटलिस्ट आर मोर कम्फर्टेबल with Indian startup players because they know ki we are doing everything very religiously. इट्स अ न्यू इकॉनॉमी नाव. आणि आपल्या लोकांचं काम करण्याची पद्धत बरोबर. ही खूप वेगळी असते बाकीच्या देशांपेक्षा. नक्कीच. म्हणजे आपण जर US मध्ये आम्ही होतो तर मी पाहिलं फ्रायडेला 5 वाजता दुकान बंद म्हणजे बंद ऑफिसचं. राईट. दे हॅव देअर ओन प्रायोरिटीज. बरोबर. वीकेंड आपल्याकडे असं नसतं. वी वर्क, आपण Right. just keep on working. वन वर्ड. So Indians love to work.
नक्कीच. आणि इट हॅज सीन इन अवर ग्रोथ ऑल्सो. So that is the crux of the startups, and that's Industry. which is helping our startups achieve unicorns. अँड प्लस इंडिया ग्रो. And India is growing. इंडिया इज ग्रोईंग. So unicorns आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. खूप जास्त आहे. राईट. सो स्टार्टअप्सला मरण नाही. दुसरं, इकॉनॉमी बाहेरची कशी आपण पाहतो, हम्म. हे नसते हम्म. तर हॉटेल्स चालले नसते, शॉपिंग झालं नसतं. हो. द नंबर ऑफ सेल्स इन द नंबर ऑफ फ्लॅट्स दॅट हॅज हॅपन्ड हाऊसिंग इन पुणे हो. हॅज ग्रोन सिग्निफिकंटली. कुठून आले हे सगळे? कुठून आहे? हे उद्योजकांकडूनच आलेले नक्कीच. नक्कीच. आहेत. So नाही, it's- इनफॅक्ट स्टार्टअप एखादा जेव्हा बनतो तेव्हा इट्स अ चेन सायकल. इट्स डझंट मीन की त्या फक्त फाउंडर किंवा त्याच्या फॅमिलीला सपोर्ट मिळणार आहे, तर त्याच्या बऱ्याचशा लोक पण त्यात इन्व्हॉल्ड असतात Correct. आणि फ्युचरमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होत जातात. they grow with दे the ग्रो विथ द company. कंपनी. एक्झॅक्टली. सो सो म्हणून स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स हे आपल्यासाठी हा एक छोटा इन्क्युबेशन सेंटर नाही म्हणता येणार मला, बरोबर. बट इट इज अ पार्ट, समथिंग विच वी आर डेफिनेटली म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की आपल्या आता कोवर्किंग स्पेसमध्ये वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमधली लोक आता झालेली आहेत Yes. आपल्या इथे जॉईन. सो जसे वाढत जातील तशी एक नेटवर्किंग टीम सुद्धा होऊ शकते की माझ्याकडे 50-60 लोकांची वेगळ्या वेगळ्या बिझनेसेस मधली एक नेटवर्किंग टीम आहे जे एकमेकांमध्ये बिझनेस सुद्धा शेअर करतात. सो इफ यू आर लुकिंग फॉर अ कोवर्किंग स्पेस, वन शुड लुक ॲट दिस ऑल्सो की असं नाही की एकच सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्याचे बाबा 50 लोक आहेत. म्हणून आपल्याकडे अजून एक युनिक फीचर आहे की माझ्याकडे 20 एम्प्लॉई आहे, मी येऊन बसतो नाही, तसं नाही. डोंट नीड एक्झॅक्टली. यू डोंट नीड दिस सबसिडाइज Right. ऑलरेडी बिग. माझ्याकडे 2 आहेत, 3 एम्प्लॉई. बरोबर. तरच बसा. बरोबर. सो दॅट इज Absolutely. द होल एम. सो लेट्स जस्ट सम अप की आता जी कोवर्किंग स्पेस आहे ती नुसती कोवर्किंग स्पेस नसून एक नेटवर्किंगचा एक हब होऊ शकतो. आणि दोज स्टार्टअप्स और न्यू बिझनेसेस और जसं तुम्ही म्हणलात नॅनो एंटरप्रेन्युअर्स ज्यांना ह्याचा फायदा उचलायचा आहे, म्हणजे नुसतं बसून मला काम करायचं आहे तर ठीक आहे, ती एक वेगळी गोष्ट आहे. बट यू गेट टू सिट इन अ एन्व्हायरमेंट विच इज प्रीमियम प्लस विच इज अफोर्डेबल आणि नेटवर्किंगचा फायदा पण पुढे होणार. अपॉर्च्युनिटी ही ताट वाढलेलं आहे त्यांच्यावरती अवलंबून आहे तुम्ही काय काय घ्यायचंय. तुम्ही किती त्यातनं काढू शकता हे तुमचे स्किल आहे. आपण वी हॅव गिवन द अपॉर्च्युनिटी. and we have to thank Honorable Chandrakant. Definitely, yes. Without his help, nothing of this would be possible. पॉसिबल. Because आयडिया असणं एक गोष्ट आहे, ती एंड पर्यंत नेणं, इम्प्लिमेंटेशन ज्या स्टेज पर्यंत, सपोर्ट इज इम्पॉर्टंट. त्यांच्या Yes. याच्याशिवाय शक्य शक्य नाही. ग्रेट. थँक्यू सो मच अमृता मॅम. Thank you. तुम्ही Thank you for having us. Yes. For seeing us. नाही डेफिनेटली इट्स On your show. मला पण वाटलं काहीतरी आपण वेगळं करतोय, सो मी म्हटलं लेट्स हॅव अ पॉडकास्ट विथ यू. थँक्यू सो मच. येस, आता आपण एक पॉडकास्ट भरल्यावरती हा करू. अगदी डेफिनेटली. बरोबर. सेकंड सेटअप नक्की डेफिनेटली. ऑल द बेस्ट आणि माझ्याकडनं बेस्ट विशेस तुम्हाला की असाच हा डेस्टिनेशन कोवर्किंग स्पेस असंच वाढत राहो आणि अशा ब्रांचेस भरपूर होत जावं. आम्ही पण अशीच अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.